नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे आणि तो ट्विस्ट काय असणार आहे आणि कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कोर्टामध्ये अर्जुन आणि सायलीने पुरावे सादर करून मैपतला तर जेलमध्ये अडकवलेलं असतं. मैपतचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो. त्यामुळे पूर्णा आजी आणि प्रतापला मात्र आता स्वतःला खूप गिल्टी फील होत असतं आणि खूप चुकीचं फील होत असतं. दोघंही आता सायलीची माफी देखील मागतात, कारण त्यांना समजतं की सायली आतापर्यंत जे काही बोलत होती ते सगळं खरं बोलत होती. परंतु मैपत जेलमध्ये गेल्यामुळे साक्षी मात्र एकटी पडलेली असते आणि आता साक्षीच्या बाजूने लढणारं तर कोणीच नसतं. तर नागराज आणि प्रिया देखील यातून हात काढून घेतात, कारण त्यांना माहित असतं की मैपतच आता राहिला नाहीये म्हटल्यावर साक्षी तरी काय करणार. आणि तसंही विलासचा खून करणारी फक्त साक्षीच होती हे सत्य आपल्याला माहितीये. ज्याप्रमाणे अर्जुन आणि सायलीने मैपत सारख्या एवढ्या मोठ्या गुंडाला जेलमध्ये टाकलंय, तर साक्षीला जेलमध्ये टाकण्यासाठी त्याला जास्त वेळ नाही लागणार आणि एक ना एक दिवस साक्षीचं सुद्धा भांड फुटणार आहे हे आता नागराज आणि प्रियाला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे नागराज आणि प्रिया आता साक्षीला स्पष्टपणे सांगतात की आतापासून तुझ्या कुठल्याही मॅटरमध्ये आम्ही सहभागी नसणार आहोत आणि आम्ही तुला कुठलीही मदत नाही करणार. आतापासून तुला जे काही करायचंय ना ते तुझ्या पद्धतीने कर, कारण आमचं एक सिक्रेट तुला माहितीये आणि तुझंही एक सिक्रेट आम्हाला माहितीये. तू विलासचा खून केलाय हे आम्हाला माहितीये आणि खरी तन्वी सायली आहे हे सत्य तुला माहितीये. आम्हीही ह्या सत्याचा खुलासा करणार नाही आणि तूही कुठे करणार नाही, कारण असं केलं तर आपण दोघंही फसू. त्यामुळे साक्षी सुद्धा आता काही बोलत नाही. साक्षीला आता कोणाचा आधार उरलेला नसतो, कारण तिचे अण्णा आता जेलमध्ये असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चैतन्य समोर सुद्धा आता तिचा खोटारडेपणा आलेला असतो आणि चैतन्य समोर सुद्धा मैपतचा खरा चेहरा आल्यामुळे चैतन्य सुद्धा आता साक्षीला बाय बाय करतो. साक्षी तर पूर्णपणे एकटी पडलेली असते आणि मग गेम सुरू होतो तो नागराज आणि प्रियाचा. नागराज आणि प्रिया विचार करत असतात की आपण ज्या कामासाठी एवढा वेळ लावलाय ते काम करायला आपल्याला आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे रविराज अजूनही तुला स्वतःची मुलगी मानतोय. अर्जुनने पुढे काही खुलासा करण्याच्या आधीच, अर्जुनने पुढचं काही सत्य शोधण्याच्या आधीच आपण आता पुढचा गेम खेळला पाहिजे. या आपल्याला काही करून रविराजची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घ्यायची आणि सुभेदारांची प्रॉपर्टी सुद्धा तुझ्या नावावर तुला करता आली पाहिजे. अर्जुनचं तर आता सायली सोबत लग्न झालंय आणि त्यांच्याकडे बघून तर वाटत नाही की अर्जुन तुला आता भीक घालेल म्हणून. अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे हे आपण रोज ना रोज बघतोच आहे. त्यामुळे सायली अर्जुन तर काही बाजूला होणार नाही आणि या दोघांच्या कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी ते आता काही शक्य नाहीये. त्यामुळे आपल्याला दुसरा प्लॅन करावा लागेल. तू जरी अर्जुन सोबत लग्न करू शकत नसली तरी सुभेदारांचा एक मुलगा अजून लग्नाचा बाकी आहे, तो म्हणजे अश्विन. आपल्या प्लॅनचा मेन हेतू काय आहे की आपल्याला सुभेदारांच्या घरात घुसायचंय आणि सुभेदारांची प्रॉपर्टी लुटायची आहे. आणि मग सुभेदारांच्या घरात अर्जुनची बायको म्हणून तू घुसली काय किंवा अश्विनची बायको म्हणून घुसली काय सारखंच आहे. प्रिया सुद्धा आता या प्लॅनला पूर्णपणे तयार होते. प्रिया म्हणते की ठीक आहे, चालेल, मला जे अर्जुन सोबत नाटकं करायचे होते ते आता मी अश्विन सोबत करेल, एवढंच. प्रिया आता काही दिवस सुभेदारांच्या घरी राहायला येते आणि सुभेदारांच्या घरी राहून ती आता अश्विन सोबत जास्त जवळीक साधत असते. परंतु अश्विनला मात्र प्रियाचा स्वभाव चांगलाच माहित असतो, त्यामुळे प्रियाला तो भीकही घालत नसतो. प्रियाला एक गोष्ट माहित असते की अश्विन तर आपल्याला काही भीक नाही घालणार, परंतु जर आपण पूर्ण आजी आणि प्रतिमाचं मन जिंकलं ना तर नक्कीच आपलं लग्न अश्विन सोबत ते लावून देतील. असं म्हणून आता प्रिया सायलीची बरोबरी करत घरातले कामं करायला लागते, देवपूजा करायला लागते, घरातल्या सगळ्यांची काळजी घ्यायला लागते, जेणेकरून तिला हे सगळ्यांना दाखवायचं असतं की मी अश्विनची एक चांगली बायको होऊ शकते. आणि तिला असं वाटत असतं की हे मी स्वतः बोलण्यापेक्षा हे घरातलेच लोक असं म्हणायला पाहिजे की अश्विनचं लग्न आपण प्रियासोबत लावून देऊयात आणि त्यासाठी जे काही करता येईल ते प्रिया करत असते. परंतु अश्विनला मात्र एक वेगळीच मुलगी आवडलेली असते जिचं नाव असतं पूजा. परंतु अश्विनने फक्त तिला बघितलेलं, अजून तिच्याशी बोललेलाही नसतो आणि ही गोष्ट तो सायलीला सांगतो. तो फक्त सायलीला सांगतो की वहिनी मला एक मुलगी आवडते, परंतु मी अजून तिच्याशी बोललेलोही नाही. तेव्हा सायली म्हणते की भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, त्या मुलीशी बोलण्याचं काम मी करते. तुम्हाला ती आवडली आहे ना, मग तुमच्या लग्नाबद्दल मी आणि अर्जुन सर नक्कीच प्रयत्न करू. अर्जुन आणि सायली अश्विनची लव्ह स्टोरी पूर्ण करण्याच्या नादामध्ये असतात. बरं, जी पूजा असते ती फारच तिला ऍटिट्यूड असतो आणि ती अश्विन पेक्षाही खूप डेंजर असते. आता काहीही करून अर्जुन आणि सायलीला त्या दोघांना एकमेकांना भेटवायचं असतं, त्या दोघांचं बोलणं करून द्यायचं असतं आणि त्या दोघांमध्ये प्रेमाची ठिणगी पाडायची असते. त्याप्रमाणे ते दोघंही काम करत असतात. मुद्दाम अश्विनला आणि त्या पूजाला ते एकमेकांसमोर आणत असतात. सायलीने पूजासोबत चांगली गट्टीही जमवून ठेवलेली असते जेणेकरून अश्विनचा विषय ती तिच्यासमोर काढू शकेल. अश्विनचं तर एकदम फिक्स झालेलं असतं की आता जर त्याला लग्न करायचं असेल तर तो फक्त पूजासोबतच लग्न करणार. परंतु या गोष्टीची खबर मात्र घरातल्या कोणालाच नसते, प्रियालाही नसते आणि घरात कोणालाही नसते. आणि एकीकडे मात्र प्रिया एवढं चांगलं वागत असती ते घरातल्यांना दिसत असतं की प्रिया इतकं चांगली वागतीये. अक्षरशः प्रिया इतकी चांगली
चांगली वागत असते की तिने प्रतिमाचं मन सुद्धा जिंकलेलं असतं. आता प्रतिमाचं मन जिंकल्यानंतर प्रतिमाच पूर्ण आजीला म्हणत असते की पूर्ण आई, मला काय वाटतं की तन्वीला जर तुम्हाला आपल्या घरचं सून म्हणून घ्यायचंय, तुमची इच्छा होती की प्रतिमाची मुलगी आपल्या घरात सून म्हणून यावी, तर ती मुलगी आताही येऊ शकते. म्हणजे जरी तिचं अर्जुन सोबत लग्न झालेलं नसलं तरी आपण तिचं अश्विन सोबत लग्न लावून देऊ शकतो. आणि मी गेल्या काही दिवसांपासून बघतीये की तन्वीचा स्वभाव पूर्णपणे चेंज झालाय. तन्वी सगळ्यांसोबत खूप छान वागते, खूप छान बोलते. तर पूर्ण आजी म्हणते की हो प्रतिमा, तुझा निर्णय काही चुकीचा नाहीये आणि आपल्याला पण माहितीये की अर्जुन आणि सायलीचं एकमेकांवर प्रेम आहे. अर्जुन आणि सायली तर काही एकमेकांपासून दूर होऊ शकत नाही. त्यामुळे आता तन्वीचं अर्जुन सोबत लग्न लावण्याचा प्रश्नच उरत नाही. मग आपण एक करू शकतो की आपण तन्वीचं अश्विन सोबत लग्न लावूनच देऊ शकतो. आणि मग आता घरामध्ये सगळेजण आता अश्विन आणि तन्वीच्या लग्नाबद्दल चर्चा करायला लागतात. परंतु या गोष्टीची खबर अजूनही अर्जुन, सायली व अश्विनला नसते. तर पूर्ण आजी प्रतिमाला स्वतःहून विचारते की तू माझ्या मुलासोबत म्हणजे अश्विन सोबत लग्न करशील का? तर आता प्रियाला मात्र सोन्याहून पिवळं झालेलं असतं, कारण प्रियाचा तोच तर प्लॅन असतो की तिला घरामध्ये घुसायचं असतं, प्रॉपर्टी लुटायची असते आणि त्याहून पूर्ण आजीकडून स्वतःहून ऑफर आलेली असते. तर प्रिया म्हणते की मला चालेल, मी लग्न करायला तयार आहे. तर आता पूर्ण आजी रविराज सोबत सुद्धा बोलते आणि रविराजला देखील ती सांगते की रविराज, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अश्विनचं आणि तन्वीचं लग्न लावून द्यावं. तर रविराजला सुद्धा ही कल्पना आवडते, कारण ही कल्पनाचीच इच्छा असते की तिने सुभेदारांच्या कुटुंबात सून म्हणून जावं. आणि मग रविराजला सुद्धा आता पूर्ण आजीचं म्हणणं पटतं आणि मग अश्विनचं आणि तन्वीचं लग्न लावून देण्याचं ते ठरवतात. तर अश्विन मात्र त्या मुलीला इम्प्रेस करण्याच्या मागावर असतो. अश्विनला त्या मुलीला पटवायचं असतं आणि तिला लग्नासाठी विचारायचं असतं. आणि त्याच वेळी घरच्यांकडून अश्विनला समजतं की त्याला आता प्रियासोबत लग्न करायचंय. अश्विन या लग्नासाठी बिलकुल तयार नसतो. अश्विन पूर्णपणे नकार देत असतो. परंतु आता पूर्णाजी म्हणत असते की हे बघ, मी रविराजांसोबत बोलणं केलंय, ऑलरेडी आपण तन्वीला एकदा नाकारलंय, त्यामुळे आता आपण तन्वीला अजिबात नाकारू शकत नाही आणि तुला ह्या फॅमिलीसाठी तरी आता तुला प्रियाशी लग्नच करावं लागेल. पूर्ण आजी आणि कल्पना तर अश्विनला शपथ देतात, शपथ घालतात आणि म्हणतात की नाही अश्विन, तुला तन्वीसोबत लग्न करावंच लागेल. त्यामुळे आता घरच्यांखातर अश्विन आता लग्नाला तयार होतो. ही गोष्ट मात्र अर्जुन आणि सायलीला अजिबातच पटत नसते, कारण त्यांना माहित असतं की प्रिया कुठल्या कॅटेगरीची मुलगी आहे आणि ती जर अश्विन भाऊजींसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आहे तर यामागे नक्कीच तिचा काहीतरी हेतू असणार आहे, हेही अर्जुन आणि सायलीला चांगलंच माहित असतं. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला प्रियाचं लग्न हे काहीही करून अश्विन सोबत होऊ द्यायचं नसतं. त्यानंतर प्रिया आणि अश्विन या दोघांचाही साखरपुड्याचा दिवस ठरतो. साखरपुड्याच्या दिवशी प्रिया अगदी नटून थटून जशी अर्जुनच्या साखरपुड्याला आली होती तशी नटून थटून आलेली असते. प्रिया प्रचंड खुश असते, कारण फायनली ती सुभेदारांची सून होणार असते. घरातले सर्वजण सुद्धा खूप खुश असतात. तर अश्विन सुद्धा घरच्यांमुळे त्या साखरपुड्यासाठी तयार झालेला असतो. परंतु अर्जुन आणि सायली अश्विनला त्यावेळी सुद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात की अश्विन, जर तू आता तुझ्यासाठी स्टँड घेतला नाही तर आयुष्यभर तुला तुझा स्टँड घेता येणार नाही. तुला चांगलंच माहितीये प्रिया कशी मुलगी आहे आणि तू अशा मुलीला बायको बनवणार आहेस का? तुझं पूजावर प्रेम आहे ना, मग तू तिच्यासाठी लढ. अजूनही वेळ गेली नाहीये, अजूनही तू प्रियाला नाही म्हणू शकतो. साखरपुड्यामध्ये अर्जुन आणि सायली अश्विनला फोर्स करत असतात की तू प्रियाशी लग्न करू नको. त्यामुळे अश्विन सुद्धा ठरवतो की जर आता मी हे चुकीचं पाऊल उचललं, जर मी प्रियासोबत लग्न केलं तर मला आयुष्यभर पस्तावा करावा लागेल आणि जर मी आताच ह्या लग्नासाठी नकार दिला तर मात्र माझं आयुष्य पुढे वाचू शकतं. त्यामुळे आता साखरपुड्याची वेळही आलेली असते. अंगठी घालण्याची वेळ येते. प्रियाने तर अश्विनला अंगठी घातलेलीच असते, कारण ती खूप एक्सायटेड असते. परंतु अश्विन काही प्रियाला अंगठी घालत नाही आणि तो म्हणतो की मला हे साखरपुडा करायचा नाहीये. आता अश्विनचं हे बोलणं ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. प्रिया म्हणते की अरे अश्विन, असं कसं म्हणतोस तू? त्या साखरपुडा तर घरच्यांनी ठरवलाय ना आणि तू होता ना तयार? तेव्हा अश्विन म्हणतो की हो, मी होतो तयार, परंतु आता मी अजिबात तयार नाहीये, कारण मला माहितीये की जर मी ही आता एक चूक केली तर मला ती आयुष्यभर भोगावी लागेल. मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की माझं पूजावर प्रेम आहे आणि मला पूजाशीच लग्न करायचंय. तन्वी सोबत लग्न करण्यात मला काही इंटरेस्ट नाही आणि जर असं झालं तर तन्वीचं आयुष्य बर्बाद होईल. त्यामुळे पुन्हा एकदा प्रियाचा प्रचंड मूड ऑफ होतो. प्रियाला पुन्हा एकदा नकार भेटलेला असतो. सेम सिच्युएशन अर्जुनच्या बाबतीत झालेली असते. जेव्हा अर्जुन सोबत तिचा साखरपुडा असतो तेव्हा अर्जुन सायलीशी लग्न करून घरी आलेला असतो आणि आता जेव्हा अश्विन सोबत तिचा साखरपुडा होणार असतो तेव्हा अश्विन या गोष्टीचा खुलासा करतो की त्याचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे. आता मात्र प्रियाला काय करावं हेच कळत नसतं. प्रियाचा प्रचंड मूड ऑफ झालेला असतो. शेवटी प्रियाच्या कर्मांची फळं तिला भेटलेली असतात, कारण यामागे हे अश्विन सोबत लग्न करण्याचा तिचा हेतू अजिबात चांगला नसतो. तिचा फक्त प्रॉपर्टी हडपण्याचा हेतू असतो आणि तो हेतू अजिबात पूर्ण होणार नसतो. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो की अश्विनने त्याच्या स्वतःचा स्टँड घेतला आणि अश्विनने प्रियाला नाही म्हटलं. तर रविराज मात्र खूप चिडलेला असतो, कारण दुसऱ्यांदा त्याचा घरामध्ये अपमान झालेला असतो. दुसऱ्यांदा त्याच्या
प्रियाच्या मुलीला सुभेदारांनी नाकारलेलं असतं, त्यामुळे रविराज मात्र खूप चिडलेला असतो. तर इथून पुढे रविराजचे आणि सुभेदार कुटुंबाचे संबंध मात्र अजून जास्त खराब होणार असतात आणि प्रियाचं मात्र सुभेदारांच्या कुटुंबात लग्न करून येण्याचं स्वप्न सुद्धा आता स्वप्नच राहिलेलं असतं. कुठल्याही हेतूने आता ते पूर्ण होणार नसतं. तर सर्वांना घरामध्ये धक्का बसलेला असतो आणि पुन्हा एकदा प्रियाचा खूप मोठा पोपट झालेला असतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड तुम्हाला बघायला आवडत असतील आणि टुडेज एपिसोड बघायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.